Hello students, in that of the last video we studied one important reaction, preparation of the amine by using there is an alkyl cyanide. Then next reaction we are going to study from amide, preparation of the amine from amide. In that first by reduction. Firstly amide means R C double bond O NH2. This is called as an amide. आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू म्हणजे काय असणार आहे अमाइड असणार आहे. आता या अमाइडवरती रिडक्शन केलं की तुम्हाला काय मिळणार आहे अमाइन मिळणार आहे. म्हणजेच काय बघा आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू ओके विच ऑन रिडक्शन बाय युझिंग द रिझन LiAlH4 इन इथर म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड काय घेतलात इथरमध्ये घेतलात in presence of the acidic medium, then that LiAlH4 produces there are the 4 nascent hydrogen. तो काय प्रोड्यूस करणार आहे 4 nascent hydrogens प्रोड्यूस करेल and by using there is these 4 nascent hydrogens you can prepare there is an amine. त्याच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे इथं अमाइन मिळणार आहे. आता अमाइन कसा मिळणार बघा तर या 4 nascent हायड्रोजन पैकी जर बघितलात तर जे काय तुमचे 2 नेसंट हायड्रोजन असतील ते या कार्बनला ॲड होतील आणि यांच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे RCH2NH2 ओके. आणि राहिलेले जे काही 2 हायड्रोजन्स आहेत ते 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन यांच्यापासून काय क्रिएट होणार वॉटर तयार होणार. म्हणजेच तुम्हाला इथं काय मिळणार प्रायमरी अमाइन अँड वॉटर. दिस इज व्हेरी सिम्पल रिॲक्शन. काय सांगतोय बघा व्हेन देर इज अन अल्काइल अमाइड corresponding alkyl amide which on reduction by using LiAlH4 in ether, lithium aluminum hydride in ether in acidic medium, that alkyl amide is get reduced to convert into primary amine and water. इथं 4 नेसंट हायड्रोजन आहेत 4 पैकी 2 हायड्रोजन फर्स्टली या कार्बनला ॲड होतील आणि त्यांच्यापासून RCH2NH2 मिळेल. ह्या ऑक्सिजन आणि राहिलेले 2 नेसंट हायड्रोजन यांच्यापासून काय तयार होणार आहे वॉटर मॉलिक्यूल तयार होणार आहे. सो अल्काइल अमाइड विच ऑन ट्रीटमेंट विथ दॅट ऑफ द LiAlH4 as an reducing agent it reduces to give the primary amine and water. Firstly if you taken there is an example like CH3 C double bond O NH2, it is nothing but the acetamide. हा म्हणजे काय असेल acetamide. That acetamide which on reduction in presence of the LiAlH4 in ether, LiAlH4 in ether, in that of the again acidic medium you have to obtain there is an CH3 CH2 NH2 plus H2O. It is NH2. It is nothing but the ethyl amine. Okay. Now if you taken there is one example like this benzene ring, to that C double bond O NH2 is attached. It is nothing but the benzamide. हा म्हणजे काय असणार आहे benzamide which on reduction by using there is an LiAlH4 in ether and acidic medium H3O plus. Then what happen that benzamide get reduced to convert into benzene ring to that CH2NH2 plus H2. ओके. म्हणजे इथं तुम्हाला काय मिळणार आहे पुन्हा बेन्झाइल अमाइन मिळेल. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला पुन्हा एक गोष्ट लक्षात येईल ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन कॅन नॉट बी प्रिपेअर बाय युझिंग दिस मेथड. ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन तुम्हाला या मेथडनं प्रिपेअर करता येणार नाही. सो दिस इज द फर्स्ट बाय रिडक्शन इन दॅट ऑफ द अमाइड. टेक द स्क्रीनशॉट. Hello students, after that next reaction is Hoffman's bromamide degradation reaction, that is also called as an HBD. HBD म्हणजे हॅपी बर्थडे म्हणू नका. ओके बघा Hoffman's bromamide degradation reaction HBD, Hoffman's bromamide degradation. आता याच्यामध्ये जर बघितलात तर हॉफमन्स इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. हॉफमन्स हे कोणाचं नाव असणार आहे एखाद्या सायंटिस्टचं नाव असेल.
ब्रोमा अमाइड, याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला याच्यामध्ये रिॲक्टंट म्हणून कोण यूज करायचं आहे, ब्रोमा म्हणजे कोण असणार आहे, ब्रोमिन, आणि अमाइड म्हणजे कोण असणार आहे, अमाइड. ब्रोमिन आणि अमाइडचा यूज करायचा आहे. आणि डिग्रेडेशन मीन्स वन कार्बन ॲटम लेस दॅन द करस्पॉन्डिंग अमाइड. अमाइड जो काय असणार आहे त्याच्यापेक्षा एक कार्बन ॲटम काय असणार आहे, लेस असणार आहे, जो काय तुम्हाला अमाइन मिळणार आहे त्या अमाइनमध्ये. म्हणजेच बघा, जर समजा तुम्ही काय घेतलात, अमाइड घेतलात, RC+O NH2, इट इज अन अमाइड. That amide is treated with that of the 1 mole of bromine or 1 unit of the bromine and 4 moles of the NaOH. NaOH चे किती मोल्स घेतलात, 4 मोल्स घेतलात. 1 मोल कशाचा घेतलात, ब्रोमिनचा घेतलात. व amide is treated with that of the 1 mole of bromine and 4 mole of the NaOH. मग काय होणार, डिग्रेडेशन होणार म्हणजेच काय, अमाइडपेक्षा एक कार्बन ॲटम लेस होणार. मग तो कार्बन ॲटम लेस होणार तो कोणता होणार, तर या ठिकाणचा. मग C+O निघून गेला म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, RNH2. इट इज नथिंग बट द प्रायमरी अमाइन. RNH2 म्हणजे काय असणार आहे, प्रायमरी अमाइन. मग आता तुम्हाला लक्षात येईल इथं काय झालं, CO झालेला आहे. त्यानंतर इथं काय आहे, एक ब्रोमिनचा युनिट आहे, म्हणजे यांच्यापासून काय तयार होणार, टॉईस ऑफ NaBr. टोटल 4 सोडियम आहेत. 4 सोडियमपैकी मी थोडंसं या पद्धतीने स्प्लिटिंग करतो. टॉईस ऑफ Na अँड Na2. टॉईस ऑफ Na आणि Na2 जर घेतलात तर ह्याच्यातला हा टॉईस ऑफ Na आणि हा Br2, यांच्यापासून काय तयार होणार, टॉईस ऑफ NaBr. त्यानंतर हा Na2. ठीक आहे. आता इथं काय आहेत, 4 ऑक्सिजन आहेत, 4 हायड्रोजन आहेत, म्हणजे 4 OHचे ग्रुप आहेत. मी त्याचं स्प्लिटिंग केलं आहे, 4 ऑक्सिजन 4 हायड्रोजन. मग त्याच्यामध्ये जर बघितलात तुम्ही तर हा C+O एक आहे, C+O आहे. आणि ह्याच्यामधले जर समजा आणखीन काय घेतलं तुम्ही, 2 ऑक्सिजन घेतलात तर यांच्यापासून Na2CO3, यातले 2 ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन, हा CO3 झाला, आणि हे 2 सोडियम, त्यांच्यापासून काय तयार झाला, Na2CO3 प्लस. आता काय शिल्लक राहिले तुमच्याकडं, 2 ऑक्सिजन तर गेले, म्हणजे 2 ऑक्सिजन राहिले, तर हे 4 हायड्रोजन, यांच्यापासून काय तयार होणार आहे, टॉईस ऑफ H2. सो या रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय काय मिळालं बघा. व्हेन देर इज अन अमाइड इज ट्रीटेड विथ दॅट ऑफ द 1 मोल ऑफ ब्रोमिन अँड 4 मोल ऑफ NaOH, वी हॅव टू ऑब्टेन देर इज अन प्रायमरी अमाइन NaBr, Na2CO3 अँड टॉईस ऑफ H2. आणि याला हॉफमन ब्रोमा अमाइड डिग्रेडेशन का म्हटलं, कारण ब्रोमा अमाइड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रोमिन आणि अमाइड हे काय असणार आहेत, रिॲक्टंट म्हणून आपण वापरणार आहोत. आणि डिग्रेडेशन म्हणजेच काय करणार आहे तुम्ही, यू हॅव टू डिक्रीज द 1 कार्बन ॲटम दॅन करस्पॉन्डिंग अमाइड टू अमाइन. म्हणजे अमाइडचं कन्वर्जन ज्या अमाइनमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये अमाइडपेक्षा एक कार्बन ॲटम अमाइनमध्ये काय असेल, कमी असेल. जर समजा तुम्ही याचं एखादं एक्झाम्पल घेतलात, लाईक CH3C+O NH2, इट शुड बी ट्रीटेड विथ दॅट ऑफ द Br2 अँड 4 NaOH. you have to obtain, there is an CH3NH2 plus twice of NaBr plus Na2CO3 plus twice of H2O. It is nothing but the methyl amine you have to obtain. इथं तुम्हाला काय मिळणार आहे, मिथिल अमाइन मिळणार आहे. सिमिलरली जर समजा तुम्ही काय घेतला, तिथं बेन्झिन रिंग घेतलात, बेन्झिन रिंग टू दॅट C+O NH2, it should be treated with that of the Br2 and 4 mole of the NaOH. You have to obtain here benzene ring to that NH2 plus twice of NaBr plus Na2CO3 plus twice of H2O. It is nothing but the aniline, and aniline it is an aromatic primary amine. या रिॲक्शनचा यूज काय असणार आहे किंवा या रिॲक्शनचा इम्पॉर्टन्स काय असेल, बाय यूजिंग दिस रिॲक्शन वी कॅन एबल टू प्रिपेअर देर इज अन aromatic as well as aliphatic primary amines. So this is the Hofmann's bromoamide degradation reaction. This reaction is very important for that of the board as well as competitive purpose. So take the screenshot for that. Here we completed, there is one reaction from amide. In that of the amide we have seen 2 reactions. First amide by amideचं रिडक्शन करून जे आपण अमाइनचं प्रिपरेशन केलं ते, आणि सेकंड कोणतं, बाय हॉफमन्स ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. थँक्यू.